वर्षा पाटरीच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बघा आमच्या घरी कोण आलं. डुडू ए डुडू, हे बघ हे बघ, दाखवते तुम्हाला. डुडू डुडू चल जाऊ आपण बाहेर जाऊ. चल डुडू चल 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 वरती वरती चल बाहेर जाऊ. चल चल बाहेर जाऊ. चल चल बाहेर जाऊ. चल 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 खाली उतर. चल खाली उतर उतर बाहेर जाऊ. चल चल बाहेर जाऊ. चल 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 सिट. डुडू 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 नको. इकडून 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 इकडून. चल पाणी देऊ तुला, पाणी देऊ. सिट सिट. चल खाली जाऊ. चल खाली जाऊ. चल ये चल वरती आहे वरती आहे. डुडू चल. डुडल चल. डुडू चल बस खाली बस बस. चला 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 चल बस. सीट सीट. किती मस्त बसून घेतो बघा. तर माझ्या एका मित्राला काम होतं अर्धा तास, तो बाहेर गेला तर तो माझ्याकडे सोडून गेला त्याला अर्धा तासाच. तो येत राहतो माझ्या घरी कधी कधी. डुडू चल मम्मा आपण इकडे ये. इकडे ये मम्मा, इकडे ये मम्मा, इकडे ये मम्मा, इकडे ये. बघ इकडे 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 बघ. डुडू हे घे. डुडू डुडू डुडल चल हे घे. सीट सीट. डुडल सीट. डुडू सीट. तो बरोबर ऐकतो, आपण जे बोलू ना ते बरोबर ऐकतो. डुडल चल बस खाली बस. आता मी यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते. तो म्हणजे ते तो मला वाटलं तर हे घरात असेल पण हे घरात नाही, काम करायसाठी थोडं बाहेर गेले. त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते. त्याची बॅग द्या. बॅग बघतो तो. ए चला यांना व्हिडिओ कॉल करते. बघा कसा बसला माझा तो. डुडू चला चला फिरायला जाऊया. दरवाजा लोटा तो हॉलमध्ये जाईल. कचरा जाईल. तुम्ही आहे तर कसं जायचं त्याला माहिती. बेटा आहे ना बेबीची मेहनत जाईल. तुम्ही त्याच्यासाठी आले ना, म्हणून मी तुमच्यासाठीच आणलं होतं, कारण की कंपनीची गाडी आणली होती. डुडू चल. डुडू चल. नाही ना बेटा इकडे चल. ते पाणी आणायला गेले तो कसा उभा आहे बघा. थोडी ताण लागली पोराला. त्याला मी दिल तर काय दिल तर पाणी, त्याने पिलंच नाही. आलं आलं. दिलचा बेटा भूक लागली होता काय तुझे. अरे तू काय नाही खातो ट्रीट्स आणि त्याचं जेवण खातो. त्याला काय देऊ? तो थोडं बिस्किट बिस्किट खाणार आहे. डुडू तुला काय देऊ बेबी. तो बघा कसा. बेटा तुला काय देऊ खायला, काय पाहिजे. तो एका क्लायंटचा होता, एकाने म्हणजे सोडून दिला तर माझ्या मित्राने घेतला होता. तर तो 2, 2.5, 3 वर्षाचा आहे. मग आमच्या घरी येत राहतो. तो येतो जातो. पहिले एकदा आलता तेव्हा त्याला सतवलं होतं त्याने मला. आता बघा किती घरी. चल 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 कम 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 कम. शांत बसून घेतो. गोड पोट आहे. बघा गोड पोट आहे एकदम गोड गोड पोट. अंशू ट्युशनला गेलाय नाही तर अंशूला पण भेटवलं असं. जा अंशूला घेऊन येतं का 2 मिनिटात जाऊ. आज जा. तुला फोन 8 तर वाजले. आंटी बोलली होती आंटीला फोन. आंटी बोलली होती 8 सव्वा 8ला या. नाही ना पहिले आंटीला फोन. आज लावला होता मी. केब सांगते पाठवा बोलायला तर त्या बोलल्या केब नाही येणार आहे. तो कोणाला सांगते तरी चालत येणार आहे समोरचा. अंशूला पण जाणार सरप्राईज देऊ घेऊन ये. जाणं पटकन. तो 8 सव्वा 8ला ना आला तर मी थांबवते. थांबले नाही तुम्ही जा. नाही नाही
तुझ्यासाठी जा, मी बापोरावर जाऊ. मी अंशूला घेऊन येतो. तुम्ही घेऊन या ना, मी बघते जा. नाही मी बघतो, मला आवडतो ना. नाही ये जाते घ्यायला, मी नाही थांबते नाही त्याच्याजवळ. प्लीज बोल का, मी आहे ना त्याच्यावर, मी स्वतः आहे. चला, मी अंशूला घेऊन येते. मग बघू अंशू किती खुश जा आहे. लवकर जा, फटफट जा. बघा युवराज झाला म्हणजे त्याचा ओनर आला तर कसं करत होता, त्याला खिडकीतून बघून इकडून उडी मारू तिकडून उडी मारू, त्याला असं झालं होतं. त्याच्यानंतर बघा अंशू ट्युशनहून आला. आता अंशू त्याला घाबरत होता, त्याच्या चक्करमध्ये तोच बाहेर निघून गेला. मग युवराज गेला त्याला दावत बघा घ्यायला. तो जात कुठे नाही, त्याने आवाज दिला ना का लगेच थांबून घेत होतो. पण अंशू बघा किती डरतो की अंशू एवढा घाबरत होता. त्याला अंशूला असं वाटत होतं मला चावतो का काय. आणि असं नाही का पहिल्यांदा चाललं आहे, नेहमी येतो तो घरी. कधी कधी जेव्हा टाईम भेटला तेव्हा त्याला घेऊन येते मी, किंवा कधी तो कुठं जायचं असतं तो सोडून जातो. त्याला अंशू नुसतं लांबून लांबून मम्मी मला बघ ना. आणि अंशूला स्वतःला खेळायचं असतं. त्याच्यानंतर अंशूची मजा बघायला पाहिजे होती, पण काय ना टी व्हीमध्ये गाणे चालू होते ते विसरूनच गेलो आम्ही बंद करायचं, म्हणून मला त्याचा आवाज बंद करावा लागला. आता अंशूची मजा बघायला पाहिजे होती. अंशू एवढा मस्त सांगत होतं जा दादा आहे ना, जा दादा आहे ना. कारण डुडल खूप गोड. जेव्हा पहिल्यांदा आला होता मला 11 वाजेपर्यंत बाहेर बसवलं होतं त्याने, घेऊन फिर म्हणायचं मला. पण आता नाही, आता घरी नाही ना शांत बसून घेतो. मग तो त्याला सांगत होता का जा दादा आहे दादा आहे. तो जातच नव्हता त्याच्याकडं, कारण की अंशू भरपूर घाबरतो त्याला. अंशूला हात पण लावायचं असतं बघा. किती मस्त खेळतो अंशू. त्याला बोलत होता चल मी इकडे पळतो तिकडे पळतो माझ्या मागं खेळ. पण तो युवराज असला ना कुठंच पळत नाही. तू त्याला प्रेम करशील तेव्हा ना. त्याला फक्त जास्त तोंडाला चिवडलेलं आवडत नाही बघ. नाही म्हणतो तो पावभाजी दुसरं. डुडू त्याला असं असं कर बघ केसांना. बोल जा डुडल चल बाहेर जाऊ चल. युवराज असला का लाडात येतो तो. डुडू बस दादा आहे ना. नाही हात तोंडाला हात टाकला बेटा. चावत तर नाही तो, दात पडलेत त्याचे. दात पडले पण. एक दात त्या युवराजनेच काढलाय त्याचा. आवाज कमीच ठेव ना, म्हणजे जे बोल तू बंद करा 5 मिनिटं पाहिजे. डुडल चल इथला बोल ना त्याच्याशी बोल. डुडू हा कोण आहे? बघितलं काय नसते. बाय डुडू. गप जातो का त्याच्या घरी घेऊन.